आणि देवेंद्र फडणवीसांचं जे मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये आता आकाराला येईल त्या मंत्रिमंडळामध्ये वादग्रस्त नेत्यांचा समावेश करायला फडणवीसांचा विरोध आहे। त्यामुळे शिवसेनेमधल्या काही वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करायला भाजपचा आक्षेप आहे। शिवसेनेचे ते वादग्रस्त नेते नेमके कोण आहेत, का भाजप त्यांच्या नावांना आक्षेप करते, या संदर्भातला रिपोर्टही बघूया। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं असलं तरी त्यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावावरून कोंडी कायम आहे। कारण वादग्रस्त आणि कलंकित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यावर भाजपचे नेते ठाम असल्याची माहिती आहे। शिंदे यांनी उदय सामंत यांच्या मार्फत फडणवीसांकडे शिवसेनेच्या 7 नेत्यांच्या नावांची यादी पाठवली होती। मात्र भाजपनं संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे। गिरीश महाजन यांच्या मार्फतच शिंदेंपर्यंत हा निरोप पोहोचवण्यात आला होता। त्यानंतर स्वतः फडणवीसही शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले। यावेळीही दोघांमधल्या चर्चेचा मुद्दा हा मंत्र्यांची नावं आणि खातेवाटप हाच असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाले होते। त्यावेळी भाजपनं त्यांच्या विरोधात चांगलंच रान उठवलं होतं। राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमधून राजीनामाही द्यावा लागला होता। त्यामुळे राठोड यांना कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेण्यास भाजपचे नेते इच्छुक नाहीयेत। दुसरं नाव आहे तानाजी सावंत यांचं। शिंदेंच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे। सावंतांनी वादग्रस्त वक्तव्य करून अनेकदा वाद ओढवून घेतलाय। 2022 मध्ये मंत्री झाल्यापासून त्यांनी अनेकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणलं होतं। आपल्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवरही त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती। माध्यमांवरही त्यांनी अनेकदा आरोप केले आहेत। तिसरं नाव आहे अब्दुल सत्तार यांचं। टीईटी घोटाळ्याप्रकरणी अब्दुल सत्तारांवर आरोप झाले होते। अब्दुल सत्तार आणि भाजप नेत्यांमध्येही फारसं सख्य नाहीये। लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम केल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे। याच यादीतलं पुढचं नाव आहे दीपक केसरकर यांचं। शिंदे सरकारमध्ये केसरकर शालेय शिक्षण मंत्री होते। मात्र त्यांची मंत्री म्हणून कामगिरी सुमार होती असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे केसरकरांचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे। जे मंत्री यावेळी येतील ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत, असे मंत्रिपदाची शपथ घेतील याची खात्री। मला असं वाटतं की हा सस्पेन्स राहिलेला चांगला असतो। त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, ज्या घडलेल्या नाहीत त्या देखील सूत्रांकडनं आम्हाला बघायला मिळतात। त्याच्यामुळं ठीक आहे ना, तुम्हाला पण क्युरिओसिटी आहे, मला देखील स्वतःला क्युरिओसिटी आहे, आम्हाला सगळ्यांनाच आहे। त्याच्यामुळं मंत्रिपदं कुठची असणार आहेत, किती असणार आहेत, हा सगळा अधिकार 3 नेत्यांना आम्ही दिलेला आहे। भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील, आमचा निर्णय शिंदेसाहेब घेतील, एनसीबीचा निर्णय अजितदादा घेतील। आणि तो सस्पेन्स जरा राहिला तर तुम्हाला देखील बरं वाटतं, आम्हाला देखील बरं वाटतं। जो न्याय शिवसेनेला तोच न्याय राष्ट्रवादीलाही लागू होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नकोत अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस समोरही पेच निर्माण झालाय। अजित पवारांबरोबरच हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते। त्यामुळे राष्ट्रवादीतूनही काही जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। याच विषयावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार दिल्लीत गेले होते अशी चर्चा आहे। 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यात शिंदेनी आपल्याला हवे असलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात बसवलं। राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात कोण सहभागी होणार याचा निर्णय अजित पवारांनी घेतला। मात्र यावेळी तसं होण्याची शक्यता कमी आहे आणि आपल्या मंत्रिमंडळात वादग्रस्त चेहऱ्यांना सहभागी करून घेण्यास ते तयार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।